हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. ब्लॉगला सुरुवात करते आणि खूप दिवस झाले, कारण पहिल्या व्लॉगला जर व्ह्यू येत नसतील तर मी दुसरे व्लॉग कशाला टाकू. तर मी तयार होते व्हिडिओ टाकायला, पण व्ह्यू होत नसल्यामुळं मी नाही हे करत पुढे जायचं की नाही जायचं. तर इथे पहा माझा लुक असा होता घरामध्ये. तुम्ही पहिलं स्टार्टिंग पाहिलं असेल कोणतं हे केलेलं आहे. पार्लरमध्ये नाही गेले मी लेडीज. मिस्टरांनी मला बोलले चल तुला मी काय काय करायचं आहे, दोन्ही असतात लेडीज जेंट्स, त्या पार्लरमध्ये नेतो. मग त्यांनी मला इथे जबरदस्तीने आणलेलं आणि माझे केस मला पण खूपच डॅमेज सारखे दिसत होते आणि वाईट पण खूप झालेले. तर मिस्टरांनी यांना अगोदर विचारून घेतलेलं वाटतं की व्हाईट ब्लॅक करायला केस कसे किती घेणार वगैरे. तर त्यांनीच मला मग इकडे आणलं. तर इथे फर्स्ट चालू आहे ट्रीटमेंट, म्हणजे आपले वॉश करून घेतात केस. हे पहा, असे शॅम्पू असतो त्यांचाच यूज करतात. आणि आता मी थोडी स्टाईल, म्हणजे माझी एकदम स्ट्रेट कट असतो ना, एकदम लाईनीत असतात केस माझे, तर तसेच कट करायला सांगितलेले. पण पुन्हा ते बोलले आता तुम्ही यूट्यूबचं वर्क करता, तुम्हाला एकदम हे दिसायला पाहिजे. ते लोक सांगतात तसे. पहा, असे शॅम्पू होते हेअर वॉश करायला. ही चेअर मला एकदम छोटी वाटत होती, कम्फर्टेबल नव्हती वाटत आणि एका साईडला वाटत होती. आपण जेव्हा असं जातो ना पार्लरमध्ये, तेव्हा आपल्याला सुटेबल असं बघत जा तुम्ही. तर हे मिस्टरांच्या ओळखीने नेलं मला त्यांनी. तर सगळे जेंट्सच होते. तर मिस्टर बोलले तू कर, मी शूटिंग करतो. आणि काय नसतं असं जेंट्स लेडीज. कारण मी कटिंगसाठी ना पहिलं पण मी 2-3 वेळा, मला लेडीजच्या नाही आवडल्या कटिंग. म्हणजे सांगितलेलं पण असतं एक आणि ते वेगळंच कट करतात आणि खूप कापून ठेवतात केस. तर मी आता हा जेंट्स पार्लरमध्ये एक एक्सपिरियन्स घेते. तर स्ट्रेटच सांगितलेलं, तर तो पुन्हा मॅडम मैं मस्त कटिंग करता हूँ, आप शूट कर रहे हो तो आप दिखा भी दो. लेयर कट आहे हा, लॉन्ग हेअर, लॉन्ग मधला आहे हा. लेयर कट. तर त्यांना मी म्हणलं ते कधी आता आमचे फंक्शन येणार, ॲनिव्हर्सरी वगैरे, तर सेटअप करून देणार का फ्रीमध्ये. तर आपल्या लेडीज लोकांचं कसं असतं, जेवढं आपल्याला हे मिळेल तेवढं. ह्याला कटिंग एकदम शार्प वाटली, मस्त, म्हणजे बोलण्यासारखं त्याला काहीच नाही वाटलं मला. हे शूटिंग करत आता मी घरी पाहते ना, तर तिथे पण मला जाणवलं. कारण लेडीजकडं करते ना मी, तेव्हा कळतं आपल्याला किती कशी कटिंग असते त्यांचे. तर हे फरक आहे. ब्लाऊजमध्ये पण थोडं तसंच आहे. पहा, ब्लाऊजचं शिवून वगैरे ना, तुम्ही लेडीज ह्याच्यात जाल आणि जेंट्स शिवायला देता ना, तो एक्सपिरियन्स मला आलेला आहे. म्हणजे त्यांच्या शिवण्यामध्ये आणि कटिंगमध्ये पण फरक वाटतो. ते जेवढे शार्प त्याने काम करतात ना, म्हणजे व्यवस्थित मागे पुढे एक केस पण नाही. पहा, बरोबर लॉंग कापलं आहे त्यांनी हेअर कट.
मी नको बोलत होते तरी त्यांनी केला. एक्स्ट्रा 200 रुपये वाढले. म्हणजे या कटिंगचे किती घेतले, 700 घेतले. आणि आता त्याच्यात हे बघा, माझे केस बघू शकता तुम्ही कसे झालेले आहेत. तर ते बोलले आता तुम्ही घरातली जी मेहंदी लावता नुपूर ती नका लावू. आणि मिस्टरांनी हे करून घेतलं. ह्याचे 1000 रुपये झाले. हे एवढं टचअप केलेले पहा. हे व्हाईट कलरला ब्लॅक करतं. तर मी काय काय ट्रीटमेंट घेतली, हेअर कटिंग आणि हे कलरिंग, म्हणजे व्हाईट कलरला व्हाईट केसांना ब्लॅक करणं, ही ट्रीटमेंट घेतली. तर एवढ्याचे माझे पैसे झाले 1700. तर तुम्ही म्हणाल मी अगोदरच सांगितली किंमत, कारण कारण ज्यांना करायचं आहे त्यांना पण कळलंच असेल किती पैसे होत असतात. मी बऱ्याच फिरून मग गेले यांच्याकडे विचारून, कारण कोणी 4000 सांगत होतं, 3000 सांगत होतं एवढ्या कामाचे. तर हे मला बरे वाटले, म्हणजे 1700ला. फक्त मला तिथे हेअर वॉश करताना कम्फर्टेबल नाही वाटलं. तर ती छोटी होती सीट अशी, आणि पूर्ण ह्याला पण अर्धा तास लागला. बघू शकता त्यांनी सगळे असे कवर केले. मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं, फोन येत होता. मग ते निघतो बोलत होते. मग मी त्यांना बोलली मी जाईल घरी हे सगळं हे करून. तर हे जरा फास्ट केलं आहे मी, कारण हे अशा प्रकारे लावून हे अर्धा तास ठेवला. म्हणजे संपूर्ण या ट्रीटमेंटला मला 1 तास गेला. मिस्टर बसून राहिल्या का, आणि ऑफिसला सांगितलं गेले ते. मी माझं ट्रीटमेंट झाल्यानंतरच ते गेले, कारण लेडीज जेंट्सच भरपूर होते त्याच्यामुळं ते थांबले. तर आता ते कलर लावलेला तो वॉश करतायत, आणि 2 शॅम्पूने पण त्यांनी मास्क वगैरे पण लावावं लागतो बोलले. घरी नाही तुम्ही हे धुवू शकत, त्याच्यामुळंच ते 1000 रुपये घेतले याचे. आणि केवढूसं पाक केलं त्यांनी, व्हाईट कलर ब्लॅक करायचे. तशी सलूनची ट्रीटमेंट ही महाग असते. तर तुम्हाला वाटेल की मला आता यूट्यूबच्या पेमेंटमुळं मी अशी करते, तर तसं काही नाही आहे. तरीही असं आपल्याला आमचे फंक्शन येणार होते, ॲनिव्हर्सरी येणार होती, पुन्हा मे महिना चालू होता. खूप डोक्यामध्ये घाम येऊन मला पण थोडा लुकमध्ये पण चेंजेस करावं असं वाटत होता. म्हणून मी मिस्टरांना म्हणलं चला असं पार्लरची पण ट्रीटमेंट मी करून घेते. तर मी लेडीज पार्लरमध्ये फक्त हे ॲब्रो आणि वॅक्सिंग करून आलेली, आणि बाकी मग मी फेशियल वगैरे सांगितलं तुम्हाला अशा ट्रीटमेंट. हे पहा मास्क लावतायत, नाही कंडिशनर. तर ते त्यांना माहिती असतं, आपण घरामध्ये हे करू नाही शकत. तर ते बोलले की तुम्हाला घरात कलरिंग केल्यावर पहा चेहऱ्यावर आपल्या काळं पण नाही दिसतं साईडने. तर आपको करना होगा तो इधर ही आइए, मैं ऐसे इतना लगता है चार्जेस, आप पे करो, मैं करके देता हूँ.
तर मी पण ही ट्रीटमेंट फर्स्ट टाइम केली, कारण बघावं लागेल ना आपलं त्वचेला पण कसं सूट होतंय की नाही, कारण आता नॅचरल सफेद केस हे होणारच आपले वयानुसार. तर मी पण तसंच ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण मिस्टर बोलले आता फंक्शनसाठी. माझे तसे दिसत पण नव्हते सफेद केस. हा पहा हेअर मास्क पण लावलाय, ते मिस्टरांना दाखवत होते. पार्लर में ये सब किया जाता है. हेअर मास्क स्किनला नाही लावला जात, तो फक्त खाली रूटला आणि थोडंसंच त्यांनी स्किनला लावलेलं आहे. तर ही चेअर मला कम्फर्टेबल नाही वाटली, कारण ते तिकडं वॉश करणारे इकडे पाहिजे होते असे. तर मग नंतर मी आता जियानमध्ये एकदा बघेल, ट्राय करेल. आता हे माझे कटिंग तुम्हाला वर्षभर राहील, जर त्यांनी सेटअप करून देत राहिले फंक्शनला तर करेल. आता तुम्हाला नंतरचा एक लुक बघायला मिळेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या लाईफमधला हा पार्ट मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तुमचे पण किती जातात हे ट्रीटमेंट करायला पैसे, मला कमेंटद्वारे जरूर सांगा. तर मी पण एवढे दिवस असं म्हणजे एवढ्या ट्रीटमेंट नव्हत्या घेत, पण आता हल्ली मी माझं पण आत्मनिर्भर झाल्यामुळं ते मिस्टरांना दाखवत होते. पहा चेंज झालेला आहे केसांमध्ये. तर हे जेंट्स पार्लर असल्यामुळं मला हे टॉवेल वगैरे नव्हते आवडत. आता तरी त्यांनी लगेचच ड्राय करायला घेतले. त्यांचा सिरम, ह्याचं नावच आहे पार्लरचं सिरम, तर ते सिरम लावतायत शेवटी. छान वाटतंय ना लुकमध्ये. पहा आता कसा चेंज वाटेल. केस छोटे वाटायला लागलेत मला. तर तिले हेअर कट असल्यामुळं, कारण माझे नॅचरल पण स्ट्रेटच आहेत, ते कोणत्याही ह्याच्यामध्ये ते होत नाहीत. त्यांना मग असं हे करावं लागतं. एवढ्या मशनी वगैरे वापरून त्यांनी केसांना फायनली म्युझिक चालू होतं, बघू शकता. फायनली लुक, चेहऱ्यामध्ये पण फरक पडतो. कमेंटमध्ये जरूर सांगा. तर पार्लरमध्ये पहा, जेंट्स पार्लरमध्ये लेडीजचं हे असतं म्हणजे कटिंगचं. छान वाटतंय. तर ते बोलले कलरिंग करायला तुम्ही इथेच या. तर हा लुक आहे ॲनिव्हर्सरीसाठी. तर ते व्हिडिओ शूटिंगसाठी ते करतच राहिले आणि खूप त्यांना आवडले माझे केस.
समोरून ते असे ठेवता का विचारत होते, पण नाही मी असे ठेवू शकत. फायनली लुक पहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे पहा, मिस्टरांनी हे केलं, पैसे दिले आणि ते ऑफिसला जायला स्टेशनकडं इथून रिक्षा असते. तर घरी येऊन मी प्राचीला दाखवत होते, बघ असे केलेत आणि छोटे वाटत आहेत का. तर ती बोलली नाही मम्मी आहे बरोबर आणि लुक थोडा चेंज चांगला वाटतोय, नेहमी तेच तेच स्ट्रेट कट करत राहते. आणि मग तर इथे पहा अशी वन पिन लावली का असा चेंज होतो. आजच्या दिवस तर खूपच छान वाटत होतं, कारण मी फर्स्ट टाइम हे मोठ्या पार्लरमध्ये असं केलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.